शुभ सकाळ मंडळी. तर चला, आजचा दिवस आहे गुरुवारचा दिवस आणि सकाळचे काम वगैरे सगळे जतन म्हणजे झाले नाहीत, कारण आज गुरुवार असल्यामुळे कसं सगळं घर वगैरे सगळे धुतले. तर तुम्हाला सगळी गॅलरी पण धुवून घेतली, सगळे घर वगैरे स्वच्छ केले. तर ऊन बघू शकता, इतकं ऊन आहे ना. चला, मला की नाही बाहेरून थोडेसे फुलं आणायचे. संध्याकाळी की नाही 7 वाजूस्तर पण ऊन काय बिलकुल कमी होई नाही. तर तुम्हाला दाखवते आपल्या फार्म हाऊस मध्ये जे काय काय आले काय काय नाही. रोज पण दाखवीत म्हणाल, पण ऊनच खतम होईना झाले. तर चला, मला फुलं पण तोडायचे आणि तुम्हाला दाखवते फार्म हाऊस मध्ये काय काय आले ते. तुम्हाला बाहेर दाखवते. ऊन बघू शकताय, 10च वाजले. तर आत्ताच म्हणजे आंघोळ वगैरे सगळी झाली आणि फ्रेश झाले मी, कारण मला आता पूजा ती करायची. बघू शकता, एक पण कुणीही बाहेर नाही. 10 वाजले तर पण 1 वाजता कसं ऊन पडतंय तसं ऊन आहे. ह्या वर्षी की नाही ऊन खूप आहे म्हणून सांगायला येत, खरंच ऊन आहे. बाहेर पण निघू वाटत नाही. पण आज की नाही थोडेसे फुलं न्यावं म्हणून आले, पण जावं लागले, कारण ऊन एवढं की नाही इंचू काढा चौकर कुठे पण दबून बसलेला राहते. आणि आपले केळीचे झाड बघा, वारं इतकं सुटायले ना, त्याची पानं बघा कसे झाले, सगळे फाटून गेले. सगळे पानं जेत ना वाऱ्याने सगळे फाटलेत असे. बघा, आपल्या पपईला घड किती मोठा लागला. हे बघा, आपल्या कृष्ण फळाला किती फळ आले. तिथे एक आले, अजून तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे एक आले. हे बघा, इथे कसे 5-6 फळ आले. तर बघा, आपल्या केळीला फुल किती मोठं आले. आणि हे ह्या साईडला जे की नाही फुल हे झाले, कारण बाहेर थोडीशी तार लावलेली. तुम्ही बघू शकता, केळ पण यायले. तर हे पहिलं फुल आहे आपल्या केळीचं. आणि ऊन किती आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्या चिवताईसाठी खाऊ टाकलेलं असते. ओके. पिल्लूची झोप झाली. असं खिडकीपाशी मस्त बसते बघा. इथून खिडकीतून की नाही सगळं बाहेरला दिसतंय आणि वारं पण येतंय. तर इतकी छान जागा आमच्या पिल्लूची आहे. वर फ्रीजवर की नाही असं टाकलेलं आहे आमच्या पिल्लूसाठी. आता सकाळी दूध पिलंय, आता लागली भूक आमच्या पिल्लूला. आणि चला, इथं की नाही सगळी कामं वगैरे झाली, माझी पूजा ती सगळी झाली. आणि सकाळी की नाही थोडासा नाश्ता करून दिला वैभवला, कारण की नाही स्वयंपाकाला थोडा गुरुवार असलं ना की घरातले भरपूर जे असतात की नाही कामं, साफसफाई जी असते की नाही जास्त असते, त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर लागतंय. त्याच्यामुळे सकाळी जे की नाही असं थोडासा नाश्ता केलं की मग आरामशीर स्वयंपाक करीत असते. पूजा ती सगळी झाली की. तर आज मस्त गरमागरम नाश्त्याला पोहे केले होते. चला, आज करायचं मस्त हिरव्या आंब्याचं वरण. इथे घेतली मी तुरीची डाळ. आधी तर डाळ स्वच्छ धुवून घेते. चला, आंबा पण स्वच्छ धुवून घेतला आणि असाच ह्याच्यामध्ये टाकून दिलाय मी आंबा. ही टाकतीये हळद. चला, आज आहे आंब्याचं वरण. आपल्या फार्म हाऊसमध्ये की नाही 5 वाजता मस्त कवळे तेलाशिवाय दोडके निघले. थोडीशी दोडक्याची भाजी, वरणासाठी साहित्य कट करून घेतलंय. डाळ पण माझी शिजत आली. ताजी मी भाजी फोडणी देते. पुन्हा जे ना
वरणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आंब्याचं वरण मी कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. कारण सगळेच जण बनवतात, कुणाची वेगळी पद्धत असते तर कुणाची वेगळी. कारण रेसिपी एकच असते पण की नाही 10 जे असतात की नाही पद्धती सगळ्याच्या वेगळ्या वेगळ्या असतात. चला मी दाखवणार आहे माझी पद्धत कशी आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि की नाही आता घरचे जसे की नाही दोडके, बाजारातले दोडके असतात ना ते 2 ते 3 दिवस तोडून ठेवलेले असतात आणि त्याच्यामधलं जे पाणी की नाही पूर्ण असं त्याच्यातलं पाणी जे आहे ना पूर्ण सुकून जाते आणि ते फक्त वरून जे ना दिसायला एकदम फ्रेश आणि ताजे दिसतात. तसे आपले घरचे दोडके दिसतात. बघा ही भाजी जी मी करायची ह्याच्यामध्ये थोडंही पाणी टाकणार नाही, पण भाजी किती की नाही एकदम जसं काही नाही आपण पाणी टाकून शिजवतो ना तशी भाजी जी आहे ना बिना पाण्याचं भाजीने एकदम तेलामध्येच नरम होती. आणि तसे बाहेरच्या दोडक्याचं नसते, एकदम असे खाकच होऊन जाते. तर त्याच्यामुळे घरच्या आणि बाहेरच्या भाजीपाल्यामध्ये एवढाच फरक आहे की घरची जी की नाही हेल्दी गोष्ट असते की नाही सगळं जे की नाही प्रोटीन विटामिन आपण भाजी खाल्लं तर आपल्याला भेटतं. बाहेर आपण पैसे देऊन विकत पण आणलं ना तरी ते आपल्या शरीराला पोषण भेटत नाही. त्याच्यामुळे थोडी मेहनत केली ना तर आपल्याला घरचा भाजीपाला जे खायला भेटायला. आणि इतका उन्हाळा आहे ना पण तरी पण आम्ही जे आहे ना पाणी देतो आणि तसेच की नाही 5-5, 6-6 दोडके आपल्या की नाही फार्म हाऊस मध्ये निघाले तर नुसत्या तेलामध्ये तळून घ्यायची भाजी. त्याला पाणी बिणी काय टाकायचं नाही. डाळ शिजली. तुम्हाला की नाही दिसतला बघू शकता ह्याच्यातला आंबा किती छान असा शिजलाय. आता हे आंबा जे मी असं काढून घेते. आंबा कसा काढून घेतला आणि वरण आंबा टाकला ना तर डाळ पण लवकर शिजते ना. आपण कट करून आंबा टाकतोच ना तर डाळ पण लवकर शिजत नाही. चला ते आंबा जे ना आधी कशाची साल्ट चोळून घेते. अलगद चालतेच ना, चिलायची गरज नाही ना काही नाही. आणि मधला जे आहे की नाही गाबा इतकं छान वरून होते की नाही. जरा सगळा गाबा जे की नाही अलगद निघलाय. चला इथं घेतलंय मी हे तांब्याचं पाणी साईडला ठेवून घेते. इथं तुरीची डाळ जी आहे की नाही हळद टाकून शिजवली होती ती आधी हटवून घेते मी. डाळ पण हटणं झाली माझी. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकले, हिरवी मिरची. बघू शकता तुम्ही पाणी बिलकुलही टाकलं नाही, तेल पण मी जास्त काही टाकलं नाही. तरी पाणी भाजी जे की नाही आपली त्याची अशी पाणी सुटल्याने झाली. आणि ताज्या की नाही भाजीपाल्याचं हेच महत्व आहे की त्याच्यामधलं जे पोषण आहे की नाही सगळं आपल्याला भेटतंय. त्याच्यामुळेच कळतंय की भाजीपाला किती फ्रेश आहे ते. चला आता इथं वरणाला फोडणी द्यायची मी. तेल टाकले, हे घेतले मी उडद डाळ, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे. ते जे आहे की नाही आंबट वरणामध्ये उडदाची डाळ खूप छान लागते खायला. चला चांगलं मोहरी, जिरे आणि उडदाची डाळ छान अशी तडतडपर्यंत तळून घेणार. चांगलं टाकलं मी. चांगला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला. थोडासा कढीपत्ता. डाळ पण बघा उडदाची किती छान अशी खमंग भाजली गेली आहे. आणि डाळ छान भाजली नाही की वरणाला खमंगपणा पण खूप छान येतं.
चला इकडं भाजी पण माझी झाली. बघू शकता किती गाळ असे शिजलेत आपले दोडके बिना पाण्यातच. चला भाजी झाली आहे मस्त छान अशी तयार. गॅस बंद करून टाकते. हे टाकते लसणाची काप आणि ह्याला पण चांगलं गोल्डन फ्राय होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. ह्याच्यात घालू तसं लाल तिखट, आंब्याचं पाणी, आणि आधी की नाही पाणी थोडंसं छान असं उकळू द्यायचं आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला वरण सोडायचं आहे. लगेच वरण सोडायचं नाही, नाही तर कलर की नाही वरणाला छान येत नाही. चला आपलं पाणी छान उकळलं गेले तर ह्याच्यामध्ये डाळ टाकून घेते. आणि थोडासा गूळ, स्वादानुसार मीठ टाकले मी ह्याच्यात. तर बघू शकता आपल्या वरणाला कलर किती छान असा आला आहे आणि एकदम की नाही खमंग आणि पौष्टिक आणि खूप छान लागते. आणि जसं की नाही आता आंबे संपूस तर जे आहे ना आमच्यात आंब्याचंच वरण होते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. हां बघा राईस कुकरमध्ये भात किती असा लुसलुशीत आणि एकदम नरम झाला आहे. ही आहे सकाळी केलेली मी कैरीची चटणी. आणि ह्याची पण रेसिपी जे पाहिजे ना तर मी तुमच्यासोबत शेअर करीन. बघू शकता किती छान कांदा ते टाकून केलेली इतकी लुसलुशीत मस्त रसाळ आपली